नागपुरातील पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भवानी नगर येथे झालेल्या घरफोडी प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावत 2 आरोपींना अटक केली आहे. सुमारे 1,13,000 रुपयांच्या चोरी प्रकरणात 13,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मुख्य आरोपी इरफान अन्सारी अद्याप फरार आहे. 25 जुलै रोजी पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भवानी नगर परिसरात घरफोडीची घटना घडली होती. फिर्यादी संजय शेंडे हे घराला कुलूप लावून बाहेर गेले असताना चोरट्यांनी संधी साधून घरात प्रवेश केला आणि सुमारे 1,13,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. घटनेनंतर पारडी पोलिसांच्या डीबी पथकाने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला आहे. या तपासात नरेश रोशन उईके वय 18 वर्ष आणि राम हेमराज समकोसरे या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघेही भांडेवाडी परिसरातील रहिवासी असून त्यांच्याकडनं 13,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी इरफान शमशाद अन्सारी वय 22 वर्ष राहणार भांडेवाडी हा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार इरफान हा सराईत घरफोड्या असून त्याच्यावर नागपूर शहरात घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. चोरट्यांची कार्यपद्धती म्हणजेच कुलूपबंद आणि निर्जन घरे हेरून त्यांची रेकी करणे आणि संधी मिळताच घरफोडी करणे असा तपासात उघड झाला आहे. नागरिकांनी घर बंद ठेवताना अधिक सतर्क राहावे असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. ह्या मागावर आमचे डीबीचे कर्मचारी वारंवार फुटेज चेक करत होते आणि गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून यातील 2 आरोपी अटक केले. आम्ही नरेश उईके वय 18 वर्ष राहणार भांडेवाडी आणि दुसरा राम हेमराज सोनकोसरे भांडेवाडी या दोघांना अटक करून त्यांच्याकडनं आम्ही जवळपास 13,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय आणि याच्यातला मुख्य आरोपी इरफान तो फरार आहे. त्याचा शोध घेणं सध्या सुरू आहे. यामध्ये फिर्यादी संजय शेडके आहेत राहणार भवानी नगरचे. ते दाराला कुंडी कुलूप लावून बाहेर गेलेले होते आणि तेच त्यांनी बघितलं की बाहेर लॉक दिसलं गेटला आणि त्यांना हे वाटलं की घरात कुणी नाही. तेच त्यांनी बघून यामध्ये घरफोडी केलेली आहे आणि घरफोडी झाली आणि आता जे परतचा मुद्देमाल आहे त्याचा तपास सुरू आहे. पण जेव्हा आम्ही वारंवार गुप्तचर आपली गुप्त यंत्रणा ऍक्टिव्ह करून आणि त्याचप्रमाणे फुटेज बघून आपण जे आमचे डीबीच्या पथकातले अधिकारी व कर्मचारी आहेत त्यांनी या आरोपीचा शोध घेण्यात यश मिळवलेलं. घरफोडी प्रकरणातील 2 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले असले तरी मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरू असून उर्वरित मुद्देमाल जप्त करण्याकरिता पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे.